awesome. जय शिवराय मित्रांनो, आता जो काय तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याला क्रिएट करणे एकदम इझी आहे. पूर्ण एडिटिंग आपण व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे, त्यामुळे जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा टेलिग्राम चॅनलला जाऊन अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस येऊन जाईल. त्यानंतर आपण जे काय डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे ते प्रोजेक्टमध्ये बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सिम्पली आपल्याला बीट मार्कवरती इथे क्लिक करायचं आहे. आपले जे काय सॉन्ग आणि एक स्पेशल लेयर आहे तसेच आपले जे काय बीट्स आहेत तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपली जी काही मटेरियलची फाईल आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, मटेरियल डाउनलोड करून घेतल्यानंतर मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 6 सेकंडचा एक व्हिडिओ बघायला मिळेल. अशा प्रकारे आपल्याला तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे व्हिडिओ ॲड होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो काय पुढचा 6.26 सेकंडचा बीट आहे त्या बीटला प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपले जे काही डेमो इमेज आहे ते मी इथे ॲड करून घेतलेलं आहे. त्या जागी तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करू शकता. इमेजला ॲड करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन यावरती क्लिक करायचं. म्हणजे अशा प्रकारे इमेज फुल स्क्रीन होऊन जाईल. आता आपले जे काही इमेज आहे याची लेंथ आपल्याला आपल्या शेवटच्या बीटपर्यंत वाढवून अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला ॲरोवरती क्लिक करत आपला जो काय 7.14 सेकंडचा बीट आहे त्या बीटला सिम्पली आपल्याला इमेजला क्लिक करून अशा प्रकारे ती इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटला इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला इथे इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे. इथं आपण इमेज स्प्लिट करून घेतलेला आहे. आता आपल्याला सिम्पली अजून बॅक यायचं आणि आपली जी काही शेक इफेक्टची फाईल आहे जी आपली प्रोजेक्ट आहे ते सिम्पली ओपन करून आपल्याला अशा प्रकारे इथे खाली इफेक्टच्या लेअर बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पहिले इफेक्टला क्लिक करून अशा प्रकारे इफेक्टला क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक येऊन आपल्याला काय करायचं आहे, बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. तर 6.26 सेकंडच्या बीटला आणि आपला जो काय 7.14 सेकंडचा बीट आहे त्या इमेजला आपल्याला सिम्पली अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि त्या आधी जे काय आपली इमेज आहे त्याला आपल्याला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे, ॲड इफेक्टला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे सर्च ऑप्शनला क्लिक करून FADE असं सर्च करून घ्यायचं आहे आणि फेड इन अँड आउट हा इफेक्ट ॲड करून अशा प्रकारे आपल्याला इथं थोडीशी सेटिंग अशा प्रकारे इथं कमी करून घ्यायचं आहे. 0.30 सेकंडपर्यंत आपल्याला ते इफेक्ट हा ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा यातून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर आपला जो काय 2 नंबरची इमेजची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. पुन्हा बीट मार्कवरती येऊन आपले जे काय पुढचं इमेज आहे अशा प्रकारे आपल्याला या इमेजच्या बीटला अशा प्रकारे इथं दोन्ही इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि 3 नंबरच्या इफेक्टला सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं कॉपी करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून त्या पुढं जे काय आपली इमेज आहे अशा प्रकारे आपण इथं इफेक्ट पेस्ट करत गेलेलो आहे. त्यानंतर आपल्याला सिम्पली 14 सेकंडच्या बीटला यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता काय करायचं, आपला जो काय 11.12 सेकंडचा बीट आहे त्या इमेजला क्लिक करून पुन्हा एकदा हाच इफेक्ट इथं कॉपी करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ॲरोवरती क्लिक करत जाऊन आपला जो काय शेवटचा इमेज आहे त्याला सिम्पली आपल्याला आता कॉपी केलेला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला 6.26 सेकंडच्या बीटला यायचं आहे. इथं आपल्याला रेक्टँगल 1ची लेअर खाली बघायला मिळेल. त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात वरती ही लेअर घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे ही लेअर वरती येऊन जाईल. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 6.26 सेकंडच्या बीटला प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपलं जे काय स्पेशल इमोजी PNG आहे ते ॲड करून अशा प्रकारे आपल्याला याची लेंथची काय ती शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून इथं आपल्याला वरती हे PNG ॲडजस्ट करून साईज आपल्याला कमी करून अशा प्रकारे PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा यातून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. आपले जे काही 4 स्पेशल लेअर आहेत त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे 4 लेअर सिलेक्ट करून लेअरच्या ऑप्शन क्लिक करून कॉपी 4 लेअर्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्याला बीट मार्कवर त्यानंतर सुरुवातीला येऊन त्या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट 4 लेअर्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ऑटोमॅटिक HDचा इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. तर आजचा जो काय आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे आता सिम्पली आपल्याला ॲरोवर क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे म्हणजे व्हिडिओ HDमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल.